आपण पाहत आहात कीर्तिवीर लाईव्ह, बहुजनांचा बुलंद आवाज। खंडेलवाल सुटकेस सेंटरच्या अतिक्रमणाचं मॅटर तापलं असताना आता पुजारी शांताबाईने मोठा खुलासा केलाय। कधी काळी या ठिकाणी असलेली जिवंत पाण्याची विहीर अतिक्रमण करण्यासाठी बुजण्यात आली, त्यांना हम रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या हापशाचा पुळका का असा सवाल देखील उपस्थित केलाय। नगरपालिका प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचल्यानंतर या प्रकरणी 7 दिवसाच्या आत आपली मालकी हक्क सिद्ध करण्याबाबत कागदपत्र असल्यास ते सादर करण्याच्या सूचना पालिकेने खंडेलवाल यांना दिल्या आहेत। इतर कुणाला नोटीस न देता त्यांची अतिक्रमण उद्ध्वस्त करून त्यांना रोजगार पालिकेने हिरावला, मात्र यांना नोटीस देऊन कोर्टात जाण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आलाय। असा कयार जनतेचा आहे असो, मात्र शांताबाईचा खुलासा सदर जागा अतिक्रमण आहे याचा एक बोलका पुरावा म्हणता येईल। 9 वर्षाची होती तसं ते मंदिर आमच्या ताब्यात। बरं 9 वर्षाची होती तसं। हो, मंदिराच्या आजूबाजूला काय होतं? मंदिराच्या आजूबाजूला आहे ना चांगली अशी एवढी जागा दोन्हीकडून त्यांना अटकवली। त्यांचं ते बाथरूमची जागा आहे ना, कलर लावले मी भिंतीला, ती सुद्धा जागा शिकला माझा, आणि पाठी मागवली जागा शिकला। आणि तिथं विहीर होती ती कोणी बुजली? ते खंडेलवाल्या त्यांच्या दुकानाच्या बाजूनं आपण रस्त्यावर जातो येतो ना, चपला बुटच्या दुकानात ती तिथं विहीरच आहे तोंडाला। विहीर होती का तिथं? तू मंदिर त्यांनी बांधलं? खंडेलवालांनी मंदिर बांधलं? मी मंदिर बांधलंय, लोक सबूत आहे भाऊ, लोक सबूत आहे। ज्यांच्याकडे मी पैसे मागून असं 10 इंच मंदिर बांधलंय, आणि ते मधलं सुद्धा सगळं सोय मी केली, त्यांना मी केली काहीच नाही केलं? नाही। अहो माझं लग्न झालं तर उघड्यावर, मला 3 पोरं होतं, हे ते मंदिर उघड्यावर होतं। बरोबर, त्यांना काहीच केलं नाही, त्यांच्याकडून फक्त मीटर आहे ना, ते सुद्धा आता 7 वाजायला 7:30 वाजायला लाईट लावतात, दिवसभर बंद असतं। आणि कधीपासून तुम्ही सेवा करता मंदिराची? माझं लग्न झालं तशी तर आमची माझी सासू 9 वर्ष तशी आमच्या ताब्यात आहे, तशी आम्ही सेवा करतो। तुमच्या सासूचं नाव काय? विमलबाई। आणि तुमचं नाव काय? शांताबाई। शांताबाई। तर आता या ठिकाणी असलेली विहीर का बुजण्यात आली आणि मंदिराचा आसरा घेऊन स्वतःच उदरभरण करण्याचा उद्योग या ठिकाणी झाला असेल, या गंभीर प्रकरणाची देखील नगरपालिकेला दखल घ्यावी लागणार। इतरांचं सर्वच अतिक्रमण आपण काढलं, इतर रस्त्याला अडचण ठरत असलेलं 1.5 मीटर पालिकेकडून निघत नसेल तर हा पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी शरमेची बाब म्हणावं लागेल। कीर्तिवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टी, चाळीसगाव।